नमस्कार मंडळी, कसे आहात? कालच आम्ही गावावरून आलो होतो. ही आहे आमच्या गावाची नदी. आणि सकाळी सकाळी दुसऱ्या दिवशी मस्त असं अद्वैनी इथे अंगणात छान स्लॅबवर आमच्या रांगोळी काढली होती. त्याला रांगोळीचा खूप छंद आहे. त्याला कलर भरणे, रांगोळी काढणे हा त्याला नवीनच छंद जडलेला आहे. इथे आम्ही आल्यावर लगेच मी इथे क्लिनिंग करायला घेतलं, कारण की 15 दिवस आम्ही दिवाळीच्या सुट्टीला गावाला होतो, म्हणून 15 दिवस आमची रूम ही बंद होती. त्याच्याने छान साफसफाई केली आणि मग लगेच मी इथे बॅग ओपन करायला घेतली, कारण आपले धुवायचे कपडे जे आहे ते बॅगमधून मी बाहेर काढले. धुवायचे कपडे हे वेगळे ठेवले. बॅग अशी ओपन केली ना काही सामान त्याच्यातून निघतच असतो. सगळ्यात जास्त कपडे हे अद्वैचे आहे, कारण की आपले कपडे एक वेळचे ॲडजस्ट होते, पण मुलांचे कपडे हे ॲडजस्ट होणं शक्यच नाही आहे. आणि नंतर मी लगेच इथे पिशवी काढायला घेतली. ती तर आपली आवडती आहे, दिवाळीचा फराळ, सगळ्या गोष्टी, चकली, चिवडा, सगळ्या गोष्टी मी इथं काढायला घेतल्या. लोणचं सासूबाईंनी एवढं सामान दिलेलं होतं की ते काढून मी छान मस्त असं सामान बाजूला ठेवलेलं आहे. अद्वैचं खायचं काही सामान याच्यात होतं. आणि हे बघा, हे माझे मनी प्लॅन्ट आहे. मी गावाला जायच्या अगोदर बकेटीत किंवा गंजात मनी प्लॅन्ट ठेवून जाते. मी गंज बघा इथे फुल भरलेलं आहे, तर पूर्ण रिकामा झालेला आहे. म्हणजे 15 दिवस त्यांना पाणी बरोबर पुरलेलं आहे. काही खराब झाले होते, काही व्यवस्थित होते. पाण्यात असल्यामुळे ते काही सडून गेलेले आहे. मी इथे व्यवस्थित बाहेर काढून ठेवलेले आहे. जे काही आहे ते मी व्यवस्थित जमा केलेले आहे. आणि आता मी ज्या जागेवरचे त्या जागेवर मनी प्लॅन्ट मी इथे ठेवणार आहे. मनी प्लॅन्ट हा छान असा ऑर्गनाईज केला ना, तो खूप छान राहतो. तर लगेच मी इथे अद्वैला स्कूलला आणायला गेलेली आहे. अद्वैला स्कूलला घरी आणलं आणि संध्याकाळच्या स्वयंपाकात काय बनवायचा हा विचार चालू होता. खूप थकली होती, पण सगळ्यात शेवटी हा विचार केला की आपल्या महाराष्ट्रीयन बाची झटपट बनणारी रेसिपी म्हणजे दाल खिचडी. तर मी इथे छान अशा प्रकारे दाल खिचडी बनवली आहे. आणि हा माझा मिनी ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. चला तर मग, बाय बाय.